मंठा इथे एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री. शिवसेना पदाधिकाऱ्यांची आई जगदंबेकडे घातला साकडं. आमदार अर्जुन खोतकर यांना मंत्रीपद मिळू दे. मंठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आई जगदंबेकडे साकडं. शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आई जगदंबेची महाआरती. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी मंठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान आई जगदंबेकडे साकडं घातलंय. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आई जगदंबेची आरती करून आई जगदंबेकडे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी साकडं घातलंय. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आई जगदंबेकडे एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळू दे असं साकडं घालून आमदार अर्जुनराव खोतकर यांना मंत्रीपद मिळू दे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आई जगदंबेकडे साकडं घातलंय. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विकास कामावर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आभार मानले. महिलांसाठी लाडकी बहीण योजना, एसटी महामंडळात महिलांसाठी 50% सूट. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आभार मानत पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ देत आणि आमदार अर्जुन खोतकर यांना मंत्रीपद मिळू दे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आई जगदंबेकडे साकडं घातले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख उदयदादा बोराडे, उपतालुका प्रमुख रामराव वरकड, भीमराव वाघ, विलासराव राठोड, दलित आघाडी उपजिल्हा प्रमुख नितीनराव मोरे, तालुका प्रमुख दिलीपराव हिवाळे, अल्पसंख्याक तालुका प्रमुख चांद पठाण, शहर प्रमुख पांडुरंग बोराडे, उपशहर प्रमुख दत्तात्रय बोराडे, अमोल विरकर, किसान सेना उपजिल्हा प्रमुख जनार्दन काकडे, युवा सेना तालुका प्रमुख दीपक गायकवाड, उपतालुका प्रमुख पिराजी पवळे, विनोद प्रधान, महादेव उकंडे, युवा सेना उपशहर प्रमुख कैलास बनकर, विलासराव बनसोडे, सतीशराव देशमुख, भानुदास डाखोरे, सतीश वायाळ, विनोद खरात, पवन खरात, सुनील गुंड, पप्पू बोराडे, अनिल राठोड, सूर्यकांत इंगळे, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख कासाबाई शिरगुळे, संगीताताई खराबे, मीराताई सरकटे व सर्व शिवसैनिक पदाधिकारी, महिला पदाधिकारी व युवा सैनिक उपस्थित होते.